आज आपण बनवणार आहे पनीर घोटाला। त्यामध्ये पनीर, कांदा, शिमला, टोमॅटो आणि सर्व मसाले काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल तापलं की आपण थोडंसं बटर टाकून घेऊया। त्यानंतर आपण कांदा टाकून घेऊया। कांदा चांगला परतवून घेऊया। कांदा लवकर शिजण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार। नंतर परत आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण टोमॅटो घालून घेऊया आणि शिमला। टाकून झालेले आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। जोपर्यंत तेल वरती येत नाही तोपर्यंत आपण शिजवून घेऊया। छान असं पलटून घेऊया। तेल आपल्या वरती आलेले आहे। त्यानंतर आपण मसाले घालूया। हळद, गरम मसाला घरातलं, आपला आगरी कोळी मसाला, धने पावडर, त्यानंतर आपण मिरची पावडर घालून घेऊया। त्यानंतर आपण पावभाजी मसाला टाकूया। थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। त्यानंतर मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित शिजला जाईल। चांगला असं तेल वरती आलेलं आहे आपला। त्यानंतर परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आपण पनीर घालून घेऊया। पनीर एकदम बारीक करून घ्यायचं। किसून घेतलं तरी जमतं, बारीक केलं तरी जमतं। चांगलं असं आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळा मसाला आपला पनीरमध्ये मिक्स होऊन जाईल। छान असं मिक्स झालेला आहे आपला। त्यानंतर आपण एक चीज किसून घालूया। चीज आपल्याला हवं तेवढं घेऊ शकता आपण, पण मी एकच घेतलेला आहे। चीज किसून झाल्यावर आपण परत एकदा घालून घेऊया। त्यानंतर आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया। रेडी आहे आपला पनीर घोटाला। बघा कशी वाटली डिश, नक्की सांगा कमेंटमध्ये। त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।